पुण्यात फ्लॅट घ्यायचा आहे. पण कुठे घ्यायचा, कसा घ्यायचा, कुणावर विश्वास ठेवायचा? फसवणूक तर होणार नाही ना? योग्य दरात मिळेल की नाही? मोठं कन्फ्युजन आहे. चला तर मग सर्व कन्फ्युजन दूर करण्यासाठी संपर्क साधूयात सारंग अहेर यांच्या रेरा रजिस्टर्ड ड्रीमोरा रियालिटीशी. संपर्क सारंग सुधाकर अहेर, ड्रीमोरा रियालिटी. मोबाईल नंबर 82 83 91 91 आणि 62 62 90 910. आपण पाहत आहात BCCN न्यूज. महात्मा फुले वाड्यातून आलेल्या क्रांतीज्योतचे बुलढाण्यात उत्साहात स्वागत. गेल्या 3 वर्षापासून फुलेवाडा येथून माती आणि क्रांतीज्योत आणली जाते. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले सार्वजनिक उत्सव समितीच्या वतीने बुलढाणा शहरात महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि विविध सामाजिक उपक्रमांनी साजरी केली जाते. त्याचाच एक भाग म्हणून गेल्या 3 वर्षापासून पुणे येथील महात्मा ज्योतिबा फुले यांच्या वाड्यातून माती आणि क्रांतीज्योत आणली जाते. 2 दिवसाचा प्रवास करून ही क्रांतीज्योत आज बुलढाणा शहरात दाखल झाली. धाडनाका परिसरापासूनच मोठ्या जल्लोषात या क्रांतीज्योतचे स्वागत करत शहरातील प्रमुख मार्गांनी मिरवणूक काढत महात्मा फुले शाळेमध्ये मशाल यात्रेचा समारोप करण्यात आला. क्रांतीज्योत घेऊन येणाऱ्या पथकामध्ये आशिष लहासे, वैभव इंगळे, कृष्णकांत बगाडी, निलेश पाटील, वैभव लाड, प्रदीप डांगे या समाज बांधवांचा समावेश होता. मी पवन भाऊ भालेराव 199वी जयंती साजरी करणार आहोत. यानंतर पुढील कार्यक्रमामध्ये स्वच्छता अभियानात आलेला आहे. आपण सर्वांनी या सर्व कार्यक्रमाला उपस्थित राहावं अशी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची उत्सव समिती ही गेल्या 12 वर्षापासून काम करते आहे आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा आम्ही 11 एप्रिल महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्त आम्ही पुणे महात्मा फुले यांच्या वाड्यावरनं मशाल आणत असतो आणि त्या मशालची रॅली आज आम्ही इथे काढलेली आहे. तर ही पूर्ण रॅली आम्ही पूर्ण बुलढाणा शहरातून घेऊन धाडनाक्यापासून तर शिवाजी महाराज पुतळा, त्यानंतर जयस्तंभ चौक आणि तिथून परत आम्ही महात्मा फुले शाळा इथपर्यंत ती रॅली नेत असतो आणि तिथं मशालाची आम्ही स्थापना करत असतो आणि त्यानंतर पुढे आम्ही महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती उद्यापासून साजरी करायला सुरुवात करत असतो. धन्यवाद. जय ज्योती जय जय. आम्ही श्री प्रदीप भाऊ डांगे, निलेश डांगे पाटील, वैभव इंगळे आणि मी
आम्ही परवाला रात्रीला बुलढाण्यावरनं महात्मा ज्योतिबा फुले यांच्या वाड्यामध्ये गेलो. तिथली जी माती आणि ज्योत ती घेऊन काल रात्रीला तिथनं निघलो आणि आज सकाळी आम्ही इथे पोहोचलो. त्या मातीमध्ये तिथे स्पर्श केल्यानंतर अंगामध्ये एक वेगळ्याच प्रकारची एनर्जी